गोकुळ सोबत गोकुल. विश्वनाथ अण्णा व्यक्ती नसून विचार होते. माजी आमदार संजय बाबा घाडगे. विश्वनाथ अण्णा हे सालस, सज्जन आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त असणारे नेते होते. बिद्री कारखाना उभारणीमध्ये आणि कारखाना चालवण्यामध्ये विश्वनाथ अण्णा हे एक अग्रेसर नेते होते. विश्वनाथ अण्णा व्यक्ती नसून विचार होते, असे गौरवोद्गार माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी मुरगुड बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यावेळी काढले. यावेळी संजय बाबा घाडगे म्हणाले, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जास्त लांबलचक भाषण करायची आवश्यकता नाही, परंतु विश्वनाथ अण्णांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या ध्येयनिष्ठेबद्दल, त्यांनी केलेलं आपल्या आयुष्यामध्ये जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये केलेले उल्लेखनीय काम आहेत, त्यांचा उल्लेख जर केला नाही तर खऱ्या अर्थाने या मुरगुड बँकेच्या या अमृत महोत्सवाच्या भेटवस्तू समारंभाला न्याय दिला असं होणार नाही. आदरणीय विश्वनाथ अण्णा एक व्यक्ती नव्हती, एक विचार होती. विश्वनाथ अण्णा अत्यंत साधस, अत्यंत सज्जन आणि पूर्णपणानं भ्रष्टाचारापासून दूर अलिप्त असलेले जराशी डाव्या विचारसरणीचे एक मोठे नेते या कोल्हापूर जिल्ह्याच्या या पश्चिम भागामध्ये होते. आपल्या बिद्री कारखान्याच्या उभारणीमध्ये, बिद्री कारखाना चालवण्यामध्ये विश्वनाथ अण्णा हे एक अग्रेसर नेते होते. त्या काळामध्ये कारखानदारीवर वचक ठेवून पारदर्शकतेने कारखाना चालवणारे एक महामेरू म्हणून हा परिसर विश्वनाथ अण्णांच्याकडे बघत होता. अशा या थोर वारसा लाभलेल्या घराण्याचं आज नेतृत्व प्रवीणदादा पाटील आणि भैयाजी करतात. मला ही बँकेची उभारणी सांगितली. विश्वनाथ अण्णा नेहमी म्हणायचे की बँकेमध्ये जाऊन बसल्यानंतर तिथं राजकीय कुठलीही गोष्ट त्या बँकेमध्ये चालणार नाही. बँकेच्या हिताच्या दृष्टीनं, सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं जे काय करायचं तेच तिथं निर्माण होईल. आणि अतिशय तसा दुर्गम भागामध्ये मुरगुड असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ही बँक उच्च स्तरावर नेण्याचं काम या ठिकाणी विश्वनाथांनी केलं. धरण सोसायटी, कोऑपरेटिव्ह धरण सोसायट्या 7 आहेत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यातली ही सुरुपलेची आपली ही धरण सोसायटी आहे. आणि सहकार या माध्यमातून जनसेवेचं काम मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आणि सहकाराचा परिचय करून देण्याचं मोठं काम आदरणीय विश्वनाथ अण्णांनी केलं. त्याला आपण वंदन करतो. आपल्या संयोजकांना निश्चितपणानं आपली बँक भरभराटीला जाऊ, खूप प्रगती करू. आज 6+1 हेड ऑफिस अधिक 6 शाखा, अशा 7 शाखा एकूण या बँकेच्या आज कार्यरत आहेत. त्या चांगल्या चालून अशी अंतःकरणपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.